मला खूप छान मेहंदी काढायला येते असं म्हणून सईने पेन माझ्या हातावर लिहायला लागली, पण पेन काही लिहायना. म्हणून अजून त्याचं टोपण लावलं आणि ठेवलं. एक्सप्रेशन इतकं छान देते ना, तिच्यापुढे गौतमी पाटीलसुद्धा लाजेल. आता पप्पासोबत कामावर आलो आहे म्हणल्यावर पप्पाची वस्तू विस्कटल्याशिवाय सईला काही चैन थोडीच भेटणार आहे. ऑफिसमध्ये जाऊन एक एक वस्तू बाहेर आणून मला दाखवत होती. हे बघ मम्मा, हे बघ मम्मा, मी सई आहे गं, असं गोड शब्दात ती मला सांगत होती. खेळत असताना एक मैत्रीण पंपावर आली होती आणि तिने असे ते ससे ट्रेंडिंग सशाचे कान लावले होते. ते सईला खूप आवडलं होतं. बघून बघून ती इतकं शिकली होती ना, की तिला सांगायचीसुद्धा गरज नव्हती की इथं दाबायचं असतं ती सशाचे कान वर खाली होतात म्हणून. बघा किती छान एक्सप्रेशन देते ना, इतकं भारी वाटतं ना तिच्याकडे बघून. लेकरांना खेळायला नवीन वस्तू काय भेटली की लेकरं इतकी गुंग होतात, पण 15 दिवसच त्याची व्हॅल्यू चालते. परत ना त्याची किंमतच नसते. कुठंतरी एका कोपऱ्याला पडून बसलेलं असतं ते खेळणं. खेळून झाल्यावर दमून गेल्या होत्या, त्यामुळं आम्ही नाश्ता करायला इथं एका हॉटेलवर आलो होतो. ते नवीनच ओपनिंग झालं होतं. तिथं गेल्यानंतर ह्या मॅडम तर चक्क टेबलावरच बसून खायला लागल्या होत्या. कुणाला लाजणार नाही आणि काय नाही. पप्पाचा एक घास आणि डोशाचा एक घास खाणार आणि बिनधास्त राहणार. पप्पाची इतकी लाडकी आहे ना, पप्पानं चारल्याशिवाय अजिबात एक घाससुद्धा खाणार नाही. मोठ्यांकडून लाड कसे करून घ्यायचे ना, हे तिला अगदी बरोबर जमतं. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.